थंडी असो की पाऊस, गरमागरम चहा आलाच व त्यासोबत जोडलेल्या अनेक आठवणी. पण तुमचाही चहा पातळ होतो का? चहाला योग्य तो रंग येत नाही. कितीही आलं घातलं तरी आल्याचा फ्लेवर मात्र चहामध्ये काही उतरत नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व परफेक्ट चहा कसा बनवायचा ते शिका. येथे मी 2 कप चहा बनवण्यासाठी 1.5 कप पाणी गॅसवर उकळायला ठेवलं. त्यामध्ये 2 वेलची ठेचून घातल्या व आलं किसून यामध्ये घालून घेतलं. आता हे आलं चहामध्ये चांगलं उकळून घ्यायचं. पाण्याला एक उकळी काढायची. आता आलं घातल्यानंतर पाण्याला छान उकळी काढून घ्यायची. हे बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे. अशा प्रकारे आलं पाण्यात उकळल्यामुळे आल्याचा फ्लेवर चहामध्ये छान उतरतो. त्यानंतर यामध्ये साखर घालून घ्यायची. इथे मी 4 चमचे साखर घातलेली आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. एवढ्या प्रमाणात जर साखर घातली तर आपला चहा फार गोडही होणार नाही व फिक्काही होणार नाही. तुम्हाला जर साखर गोड किंवा फिक्का वाटत असेल तर तुम्ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता, पण हे अगदी अचूक प्रमाण आहे. आता यामध्ये चहा पावडर घालून घ्यायची. येथे मी 2 चमचे चहा पावडर घातले. चहा बनवताना चहा पावडर जी आपण वापरतो ती चांगल्या ब्रँडची वापरायची, त्यामुळे चहाला दाटसरपणा छान येतो. आता चहा छान उकळवून घ्यायचा. चहा पूर्णपणे छान उकळल्यानंतर, चांगला शिजल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप दूध घालून घ्यायचं व पुन्हा चहा चांगला शिजवून घ्यायचा. आता यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचं, ते म्हणजे दुधावरची साय. दुधावरची साय घातल्याने चहाला एक क्रीमी टेक्स्चर येते व चहा छान दाटसर होतो. येथे साधारण 2 चमचे दुधावरची साय मी या ठिकाणी घातलेली आहे व चहाला छान उकळी काढून घ्यायची. दणकून उकळी काढून घ्यायची. चहा फार साय घातल्यानंतर खूप वेळ उकळवत ठेवायचा नाही, कारण त्यामुळे साय चहामध्ये खूप वेळ शिजली जाते व त्या साईमधलं जे तूप आहे ते रिलीज व्हायला सुरुवात होते व ते तुपाचा तवंग हा चहावर येतो. त्यामुळे साय घातल्यावर फार वेळ चहा उकळवत ठेवायचा नाही. तर या ठिकाणी आपला चहा बनवून तयार आहे. चहाला रंग देखील सुरेख आलेला आहे. अशाच गरमागरम रेसिपीजसाठी मराठी मेजवानीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.